हाय, मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारी ओल्या हरभऱ्याची झणझणीत चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहे. चला तर मग थोडासाही वेळ न घालवता पटकन आपण रेसिपी सुरू करूया. ओल्या हरभऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ओला हरभरा घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 चमचे शेंगदाणा कूट घेतलेले आहे. कूट जास्त बारीक घ्यायचं नाही आहे, जरासं जाडसर असावा असं कूट घेतलेलं आहे. बारीक चिरलेले सुकलेले खोबरे घेतलेले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. 1 चमचा होईल इतकं तेल मी घातलेलं आहे. आता यामध्ये आपण ओले हरभरे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. हरभऱ्यांना डाग पडेपर्यंत आपण हरभरा भाजून घेणार आहे. पाच मिनिटं परतल्यानंतर आपला हरभरा छान पाहिजे तसा भाजतो. आता यामध्ये आपण या मिरच्या घालून त्या देखील थोड्याशा परतून घेणार आहे. मिरची भाजल्यामुळे काय होईल, मिरचीचा जो एक प्रकारचा स्मेल असतो तो निघून जातो, कच्चेपणा निघून जातो. भाजलेली मिरची ही आपल्यासाठी चांगली असते. तुम्ही बघू शकता आपला हरभरा आता छान भाजलेला आहे. हरभऱ्याला आपल्या डाग पडलेले आहेत. अशा पद्धतीने डाग पडेपर्यंत आपल्याला हरभरा भाजून घ्यायचा आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खोबरं घालून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ हे पहिल्यांदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. नंतर यामध्येच ओला हरभरा घालून आपण परत एकदा हे फिरवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता या भांड्यामध्ये मी हा हरभरा काढून घेतलेला आहे. हरभरा थंड झाल्यानंतरच बारीक करायचा आहे, नाहीतर आपला तो नीट बारीक होत नाही आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बारीक करून घ्यायचा नाही आहे. थोडासा जाडा भरडा ठेवायचा आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला ओला हरभरा आता बारीक झालेला आहे. तो एका आपण डिशमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण एका डिशमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपणाला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. ते सर्व आता एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपली चटणी आता तयार झालेली आहे आणि आपली डिश देखील आता रेडी झालेली आहे. तुम्हाला आजची ओल्या हरभऱ्याची चटणी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.